गणेशपुराणम् उपासनाखण्ड 51तमोऽध्यायः। गणेशस्य पार्थिवपूजायां वर्णनम्। पार्वत्युवाच दयानिधे गिरीन्द्रत्वं पितर्मे वद सत्वरम् उपासनां गणेशस्य सर्वेशस्य जगद्गुरो यया शिवं समभ्येत्य शिवं प्राप्स्यामि शाश्वतं मर्त्यलोकेऽपि लोकानाम् उपकारो भविष्यति। हिमवानुवाच तव स्नेहवशाद्देवी रहस्यं परमं शुभं लोकानां चोपकाराय वक्ष्ये शृण्वेकचेतसा। प्रत्यूषकाल उत्थाय नैऋतीं दिशमाव्रजेत् आच्छाद्य धरणीं पूर्वं तृणकाष्ठदलैरपि उर्वरां वर्जयेत्तिष्ठन् उत्सर्पं च बुद्धिमान् त्यक्त्वा मूत्रपुरीषेतो यथोक्तं शौचमाचरेत् दन्तजिह्वा विशुद्धिं च कृत्वा स्नातुं ततो व्रजेत् नदीं तडागं वापीं वा सरकूपमथापि वा कृत्वा पूर्वं मलस्नानं मन्त्रस्नानं ततश्चरेत् मृदा वा चन्दनेनापि तिलकं कुङ्कुमेन वा कुर्याद्धौते वाससि वा परिधाय शुभासने उपविश्यैकचित्तस्तु सर्वं नित्यं समाप्य च मृत्तिकां सुन्दरां स्निग्धां क्षुद्रपाषाणवर्जितां सुविशुद्धाम् अवल्मीकां जलसिक्तां विमर्दयेत् कृत्वा चारुतरां मूर्तिं गणेशस्य शुभां स्वयं सर्वावयवसम्पूर्णां चतुर्भुज विराजिताम् परश्वादी स्वायुधानि दधतीं सुन्दरां घनां स्थाप्य पीठे ततः पाणि प्रक्षाल्य मेलयेत् सुधीः पूजाद्रव्याणि सर्वाणि जलादीनि प्रयत्नतः अष्टगन्धानक्षतांश रक्तपुष्पाणि गुग्गुलम् त्रिपञ्चसप्तभिपत्रैर्युतान् दूर्वाङ्कुरान् शुभान् अष्टोत्तरशतं नीलान् श्वेतानानीय सुन्दरान् घृतदीपं तैलदीपं नैवेद्यं विविधं शुभं मोदकापोपलड्डुकान् पायसं शर्करायुतं सूक्ष्मं च तण्डुलान्न च व्यञ्जनानि बहूनि च सच्चन्द्रपूगचूर्णाढ्यं खाद्यखादिरसंयुतम् एलालवङ्गसम्मिश्रं ताम्बूलं केसरान्वितं जम्भाम्रपणसादीनि द्राक्षारम्भाबलानि च तद्धृतो भवनीशे नारिकेलानि चायेत् बहुप्रकारमार्तिक्यं काञ्चनीं दक्षिणां तथा एवं सम्भृतसंभार एकान्तस्थलमास्थितः चैलाजिने कुशमये आसने च कृतासनः भूतशुद्धिं प्रकुर्वीत प्राणानां स्थापनं तथा दिग्बन्धपूर्वं देवांश्च गणेशादीन् नमेत् पुरा।
ಅಂತರ್ಬಹಿರ್ಮಾತೃಕಾಶ್ಚ ನ್ಯಸೇದಾಗಮಮಾರ್ಗತಃ ಸನ್ನಿಧಾಮಾದಿಕಾಮುದ್ರಾ ದರ್ಶಯೇದ್ ಗುರುಮಾರ್ಗತಃ ಮಂತ್ರನ್ಯಾಸಂ ತತಃ ಕೃತ್ವಾ ಷಡಂಗನ್ಯಾಸಮೇವ ಚ ಪೂಜಾದ್ರವ್ಯಾಣಿ ಸಂಶೋಧ್ಯ ತತೋ ಧ್ಯಾಯೇದ್ ಗಜಾನನಂ ಏಕದಂತಂ ಶೂರ್ಪಕರ್ಣಂ ಗಜವಕ್ತ್ರಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಪಾಶಾಂಕುಶಧರಂ ದೇವಂ ಮೋದಕಾನ್ ಬಿಭ್ರತಂ ಕರೈಃ ರಕ್ತಪುಷ್ಪಮಯೀ ಮಾಲಾಂ ಕಂಠೆ ಹಸ್ತೆ ಪರಾಂ ಶುಭಾಂ ಭಕ್ತಾನಾಂ ವರದಂ ಸಿದ್ಧಿ ಬುದ್ಧಿಭ್ಯಾಂ ಸೇವಿತಂ ಸದಾ ಸಿದ್ಧಿಬುದ್ಧಿಪ್ರದಂ ನೃಣಾಂ ಧರ್ಮಾರ್ಥಕಾಮಮೋಕ್ಷದಂ ಬ್ರಹ್ಮರುದ್ರಹರೀಂದ್ರಾದ್ಯೈಃ ಸಂಸ್ತುತಂ ಪರಮರ್ಷಭಿಃ ಆಗಚ್ಚ ಜಗದಾಧಾರ ಸುರಾಸುರವರಾರ್ಚಿತ ನಾಥ ಸರ್ವಜ್ಞ ಗೀರ್ವಾಣ ಪರಿಪೂಜಿತ ಸ್ವರ್ಣಸಿಂಹಾಸನೆ ದಿವ್ಯಂ ನಾನಾರತ್ನ ಸಮನ್ವಿತಂ ಸಮರ್ಪಿತಂ ಮಯಾ ದೇವ ತತ್ರ ತ್ವಂ ಸಮುಪಾವಿಶ ದೇವದೇವೇಶ ಸರ್ವೇಶ ಸರ್ವತೀರ್ಥಾಹೃತಂ ಜಲಂ ಪಾದ್ಯಂ ಗೃಹಾಣ ಗಣಪ ಗಂಧಪುಷ್ಪಾಕ್ಷತೈರ್ಯುತಂ ಪ್ರವಾಲಮುಕ್ತಫಲಪುತ್ರರತ್ನ ತಾಂಬೂಲಜಾಂಬೂನಧಮಷ್ಟಗಂಧಂ ಪುಷ್ಪಾಕ್ಷತಾಯುಕ್ತಮಮೋಘಶಕ್ತೆ ದತ್ತಂ ಮಯಾರ್ಘ್ಯಂ ಸಫಲೀಕುರುಷ್ವ ಗಂಗಾದಿ ಸರ್ವತೀರ್ಥೇಭ್ಯಃ ಪ್ರಾರ್ಥಿತಂ ತೋಯಮುತ್ತಮಂ ಕರ್ಪೂರೈಲಾಲವಂಗಾದಿ ವಾಸಿತಂ ಸ್ವೀಕುರು ಪ್ರಭೋ ಚಂಪಕಾ ಶೋಕಬಕುಲ ಮಾಲತಿ ಮೋಗರಾದಿಭಿಃ ವಾಸಿತಂ ಸ್ನಿಗ್ಧತಾ ಹೇತೋ ತೈಲಂ ಚಾರು ಪ್ರಗೃಹ್ಯತಾಂ ಕಾಮಧೇನೋ ಸಮುದ್ಭೂತಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಜೀವನಂ ಪರಂ ಪಾವನಂ ಯಜ್ಞಹೇತುಸ್ತೆ ಪಯಸ್ನಾನಾರ್ಥಮರ್ಪಿತಂ ಧೇನುದುಗ್ಧ ಸಮುದ್ಭೂತಂ ಶುದ್ಧಂ ಸರ್ವಜನಪ್ರಿಯಂ ಮಯಾ ನೀತಂ ದಧಿವರಂ ಸ್ನಾನಾರ್ಥಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ ನವನೀತ ಸಮುತ್ಪನ್ನಂ ಸರ್ವಸಂತೋಷಕಾರಣಂ ಯಜ್ಞಾಂಗಂ ದೇವತಾರೋ ಘೃತಂ ಸ್ನಾತುಂ ಸಮರ್ಪಿತಂ ಪುಷ್ಪಸಾರಘ ಸಂಭೂತಂ ಸರ್ವತೇಜೋ ವಿವರ್ಧನಂ ಸರ್ವಪುಷ್ಟಿಕರಂ ದೇವ ಮಧುಸ್ನಾನಾರ್ಥಮರ್ಪಿತಂ ಇಕ್ಷುಸಾರಸಮುದ್ಭೂತಾಂ ಶರ್ಕರಾಂ ಸುಮನೋಹರಾಂ ಮಲಾಪಹಾರಿಣೀಂ ಸ್ನಾತುಂ ಗೃಹಾಣತ್ವಂ ಮಯಾರ್ಪಿತಾಂ ಸರ್ವಮಾಧುರ್ಯತಾಹೇತುಃ ಸ್ವಾದುಃ ಸರ್ವಪ್ರಿಯಂಕರಃ ಪುಷ್ಟಿಕೃತಸ್ನಾತುಮಾನೀತ್ ಇಕ್ಷುಸಾರಭವೋ ಗುಣಃ ಕಾಂಸ್ಯೆ ಕಾಂಸ್ಯೇನ ಪಿಹಿತೋ ದಧಿ ಮಧ್ವಾಜ್ಯಪೂರಿತಃ ಮಧುಪರ್ಕೋ ಮಯಾ ನೀತಃ ಪೂಜಾರ್ಥಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ ಸರ್ವತೀರ್ಥಾಹೃತಂ ತೋಯಂ ಮಯಾ ಪ್ರಾರ್ಥನಯಾ ವಿಭೋ ಸುವಾಸಿತಂ ಗೃಹಾಣೇದಂ ಸಮ್ಯಕ್ ಸ್ನಾತುಂ ಸುರೇಶ್ವರ ರಕ್ತವಸ್ತ್ರಯುಗಂ ದೇವ ಲೋಕಲಜ್ಜಾನಿವಾರಣಂ ಅನರ್ಘ್ಯಮತಿ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಚ ಗೃಹಾಣೇದಂ ಮಯಾರ್ಪಿತಂ ರಾಜತಂ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರಂ ಚ ಕಾಂಚನಂ ರತ್ನ ಸಂಯುಕ್ತಂ ಭಕ್ತ್ಯೋಪಪಾದಿತಂ ದೇವ ಗೃಹಾಣ ಪರಮೇಶ್ವರ ಅನೇಕರತ್ನಯುಕ್ತಾನಿ ಭೂಷಣಾನಿ ಬಹೂನಿ ಚ
तदङ्गे काञ्चनानि योजयामि तवाज्ञया अष्टगन्धा समायुक्तं रक्तचन्दनमुत्तमं द्वादशाङ्गेषु ते देव लेपयामि कृपां कुरु रक्तचन्दनसम्मिश्रास्तण्डुलांस्तिलकोपरि शोभाय सम्प्रदास्यामि गृहाण जगदीश्वर पाटलं कर्णिकारं च बन्धूकं रक्तपङ्कजं मोगरं मालतीपुष्पं गृह्यतां परमेश्वर नानापङ्कजपुष्पैश्च घृतितां पल्लवैरपि बिल्वपत्रयुतां मालां गृहाण सुमनोहरां दशाङ्गं गुग्गुलं धूपं सर्वं सौगन्ध्यकारकं सर्वपापक्षयकरं त्वं गृहाण मयार्पितम् सर्वज्ञ सर्वलोकेश तमोनाशनमुत्तमं गृहाण मङ्गलं दीप देव देव नमोऽस्तु ते नानापक्वान्नसंयुक्तं पायसं शर्करान्वितं नानाव्यञ्जनशोभाढ्यं शाल्योदनमनुत्तमं दधिदुग्धघृतैर्युक्तं लवङ्गैलासमन्वितं मरीचिचूर्णसहितं क्वथिकाबटकान्वितं राजिका धान्यसंयुक्तं मेथिपिष्टं रतक्रकं हिङ्गुजीरक ऊष्माण्ड मरीचिमाशपिष्टकैः सम्पादितैः सुपक्वैश्च भर्जितैर्वटकैर्युतं मोदकापोपलड्डुक शष्कुलीमण्डकादिभिः पर्पटैरपि संयुक्तं नैवेद्यममृतान्वितं हरिद्राहिङ्गुलवणसहितं सोपमुत्तमं ससामुद्रं गृहाणेदं भोजनं कुरु सादरं सुतृप्तिकारकं तोयं सुगन्धं च पिबेच्छया त्वयि तृप्ते जगतृप्तं नित्यतृप्ते महात्वने उत्तरापोषणार्थं ते दद्मि तोयं सुवासितम् मुखपाणे विशुद्ध्यर्थं पुनस्तोयं ददामि ते दाडिमं मधुरं निम्बो जम्वाम्रपणसादिकं द्राक्षारम्भा फलं पक्वं कर्कन्धूकार्जूरं फलं नारिकेलं च नारिङ्गम् आञ्जीरं जम्बीरं तथा ऊर्वारुकं च देवेश फलान्येतानि गृह्यतां मुखपाणि विशुद्ध्यर्थं पुनस्तोयं ददामि ते गृहाण चन्दनं चारो कराङ्गाद्वर्तनं शुभं नानापरिमलद्रव्यैर्निर्मितं चूर्णमुत्तमम् सुगन्धि नामकं पुण्यं गन्धिचारो प्रगृह्यतां चारु शालुरसम्भूतं वंशसारसमुद्भवं सीमन्तभूषणं चूर्णं लाक्षारञ्जितमस्तु ते सच्चन्द्रपूगचूर्णाढ्यं खाद्यखाधिरसंयुतम् एलालवङ्गसम्मिश्रं ताम्बूलं केसरान्वितं न्यूनातिरिक्तपूजायाः सम्पूर्णफलहेतवे दक्षिणां काञ्चनीं देव स्थापयामि तवाग्रतः सितपीतैस्तथा रक्तैर्जलजैकुसुमैशुभैः घृथितां सुन्दरां मालां गृहाण परमेश्वर हरिता श्वेतवर्णा वा पञ्चत्रिपत्रसंयुताः
दूर्वाङ्कुरा मया दत्ता 21 संहिताः 21 संख्याकाः कुर्याद्देव प्रदक्षिणाः पदे पदे ते देवेश नश्यन्तो पातकानि मे औदुम्बरे राजते वा कांस्ये काञ्चन संभवे पागे प्रकल्पितान् दीपान् गृहाण चक्षुरर्पकान् पंचारार्ति पंचदीपैर्दीपितां परमेश्वर चारुचंद्र निभं दीप गृहाण वीचिवारणं यथास्य नेक्ष्यते भस्म तथा पापं विनाशय स्तोत्रैर्नानाविधैः सूक्तैः सहस्रनामभिस्ततः उपविश्य स्तुवीतैनं कृत्वा स्थिरतरं मनः दीनधीश दयानिधे सुरगणैः संसेव्यमानद्विज ब्रह्मेशानमहेन्द्रशेषगिरिजा गन्धर्वसिद्धैस्तुत सर्वारिष्टनिवारणैकनिपुणः त्रैलोक्यानाथं प्रभो भक्तिं मे सफलां कुरुष्व सकलां क्षान्त्वा पराधान् मम इति मूर्तिं समभ्यर्च्य दण्डवत् प्रणिपत्य च जपेन्मन्त्रं ततो देवी सर्वसिद्धिप्रदायकं जपेन्मन्त्रं ततो देवी सर्वसिद्धिप्रदायकम् इति श्रीगणेशपुराण पासनाखण्डे गणेश पार्थिवपूजा निरूपणं नामैकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः।